अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। माझ्याकडून चूक झाली देवा, त्या तुम्हाला सांगून जायला होतं। बानू, मी सांगून देखील तू माझं ऐकलं नाहीस आणि जेजुरी सोडून गेलीस हे मला आवडलेलं नाहीये। तरी मी सांगितलं होतं बरं का। वरती कुणाचं ऐकच ना। आता भविष्यात माझ्या आज्ञेशिवाय कधीही जेजुरी सोडून जायचं नाही। जी देवा, पर आता काहीही बोलू नकोस। तू माझ्या बरोबर वाड्यात येणार आहेस। जी खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझं पाणी मल्हारी खंडेराया माझा भास मल्हारी ध्यानी मानी सदा शिव। ध्यानी मानी सदा शिव मल्हारा सदा शिव मल्हारा। देवी 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 कुठे दिसत नाहीत। आत असाव्यात बहुधा। माधवी, तू कुठे होतीस? मी इथेच होते, म्हणजे तुम्हाला शोधत होते। सेविकेंबरोबर निरोप पाठवलात की त्वरित भेटायला ये म्हणून। हो। माझ्यासाठी काही काम आहे का? तसं सांगा। तुम्हाला काही हवं आहे का? नाही, युद्धभूमीवरून काही वार्ता आलेली दिसत नाही, कारण जर ती आली असती तर मला कळली असती। अर्थातच, पण देवांनी त्या दैत्यांना कडक असे शासन केले असणार अशी माझी खात्री आहे। त्याची मला देखील खात्री आहे, आणि यांच्या क्रोधासमोर त्यांचा काही निभाव लागणार नाही हे देखील मला ठाऊक आहे। त्यातून त्या दैत्यांनी त्या बानूला पकडलंय हे कळल्यावरती देवांचा राग वाढलाच असणार। क्षमा असावी देवी, पण प्रधानजींनीच राजसभेत त्यांच्या दिव्य दृष्टीनं पाहून सांगितलं होतं आणि ते सगळ्यांनाच सांगितलं होतं। तेच माझ्या ध्यानात राहिलं। जे नको ते तुझ्या ध्यानात असतं।
पुन्हा क्षमा असावी देवी. पण कितीही झालं तरी बानूचं काय झालं असेल हा विषय आहेच. बाहेर लोक त्याचीच चर्चा करत असतात. कोण करत असतं ही चर्चा? आणि हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. आणि तू देखील इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करायची आवश्यकता नाही असं मला वाटतं. हो हो देवी. युद्धभूमीवरून काही वार्ता आली तर माझ्यापर्यंत ती तात्काळ पोहोचावी. जशी आपली आज्ञा. येतो आता. देवी, बाणाईने श्री खंडेरायांचे म्हणणे ऐकायला हवे होते. परंतु श्री खंडेरायांचे म्हणणे न ऐकल्यामुळेच आज बाणाईला त्या दैत्यांच्या समोर जावं लागत आहे. हो, परंतु श्री खंडेराय बानूला असं एकटं सोडणार नाही. एव्हा त्या दैत्यांना श्री खंडेरायांनी यमसदनास धाडलं असेल. आता कसला विचार करता आहात तुम्ही? देवी, त्या दैत्याला त्याच्या कृत्याचे शासन झाले आहे. श्री खंडेरायांनी त्या दैत्याचा वध केला आहे. परंतु यानंतर पुढे पुढे काय? ह्यानंतर असं धाडस कोणीही करणार नाही हे स्पष्ट आहे. मी त्याबद्दल बोलत नाही देवी. मग बाणाईने जेजुरी सोडून जाण्याचा निर्णय घेतला कारण श्री म्हाळसा देवींनी तशी आज्ञा केली होती. परंतु श्री खंडेरायांनी तिला सांगितले होते की मी सांगत नाही तोवर जेजुरी सोडून जाऊ नकोस. परंतु आता त्या दैत्याचा वध झाला आहे. संकट दूर झाले आहे. आता पुन्हा श्री म्हाळसा देवी त्यांच्या आज्ञेची पूर्तता व्हावी म्हणून आग्रही राहणार. ते तर होणारच, कारण बानूचं जेजुरीत असणं त्यांना काही केल्या नको आहे. परंतु आता पुढे काय होणार याचाच मी विचार करतो आहे. गणोबा, राघोबा, अरे असं गप गुमान का उभा आहेसा? व देव तर युद्ध करतात आणि आपण काय करणार? मला तर वाटतंय का मी बी देवासंग गेलो असतो तर लई बरं झालं असतं. तू तर जाऊन काय करणार आहेस? अरे म्या बी मारलं असतं 2-4 राक्षस. अरे गपराव, लई बोलू नगस, नाहीतर आत्ता पाठवीन तुला तत. असं काय समजू नका सा. म्या बी गेलो असतो पण तुम्ही नाही म्हणले ना म्हणून मी हात राहिलो. नाहीतर त्या राक्षसांनी असं धरलं असतं आणि असं आपटलं असतं. अरे बानाईसनी त्या राक्षसांनी पकडला आहे, त्याचा काय विचार आहे का नाही तुमच्या डोक्यात? आता ते काही चांगलं झालं नाही बघा. त्या कशा असतील काय ठावं. अरे देव त्यासनी काय होऊ द्यायचं नाही. तरी बी काळजी वाटतेच. होय होय, तुमच्या दोघांची चूक आहे. आता आम्ही काय केलं? अरे काय केलं म्हणजे काय? आपण असताना बानूबाई गेल्याच कशा? देवानी काय सांगितलं होतं ठाव आहे ना व? त्यासनी कुठं बी जाऊ द्यायचं नाही म्हणून. अहो मी स्वतः त्यासनीच सांगितलं होतं, पर त्या अशाच जातील असं वाटलं नव्हतं बघा. आता एवढी माणसं पायथ्यापाशी होती पर कुणी बी काय बोललं नाही. अरे पर उशिरा कळलं नव. आता देव येऊन दे परत. तुम्हा दोघांनी सीमेवर धाडतो का नाही बघा. नाही नाही, हे बघा तुम्ही असं काय करू नका. म्या काय देवासनी सोडून जायचं नाही. म्या बी बाणाईचा वाडा सोडून जाणार नाही बघा. अरे देवा. रंग्या, देवाची कृपा झाली. वय वय खरंय तुझं. नाहीतर बानू कुणाचा ऐकायच तयार नव्हती. तर मी आता सारखा योच विचार करत होती, कवस्तीवर गेल्यावर लोकांनी काय सांगायचं म्हणून. होय, तुला सांगतो माझ्या मोरा आजाचं तोंड दिसायचं. म्हणजे बानूकडे बघाय आपण हाय या विश्वासाव तो हतन गेला.
आणि आपणच जर तकडे गेलो असतो त्याला काय वाटलं असतं? खरंय बाबा खरंय. मग हे गंगे पाणी घेऊन ये बाई जा. आणते. पाण्यानं व्हायचं पाणी. जा. या आय हा त्या रानात न जाताना लय बिहा वाटत होतं मला. म्हणलं हातनं राक्षस येतोय का ततनं राक्षस येतोय. आणि आलंच किती मोर. मग त्यांना नुसतं बघितलं का पायाखालची जिबीनच सरकली माझ्या. काय करणार होतो आपण त्यांच्या मोर. पण देव आलं ना माझ्या जीवा आला. बरं झालं देवानी मारलं त्यासनी. म्या काय म्हणतो म्याच वर गडाव जाऊन समध्यासनी सांगू का का देवानी राक्षसासनी मारलं म्हणून. हा नगा का ग आता तू कुठं जायचं नाही. देव बानूला घेऊन हिथं वाड्यावर येत्या ती. अरे युद्ध करून आलेत. त्यांना वाढायला हवं. त्यांचं स्वागत करायला हवं. वाडा सजवाय हवा. ती बी आहेच. आणि ते बानूला बी बराबर घेऊन येत्या ती. बानू महागारी जेजुरीला आली आहे. तिचं बी या वाड्यावर स्वागत व्हायला हवं. वय वय मग वाड्या मोर सडा टाकून सारवून घ्या. इथं समधीकडं फुलाच्या माळा लावा. राघवा या पाहुणा तुम्ही हायसा होय हातच. मला ठावं नव्हतं. नाही आम्ही गेलोच होतो. हा मी आधी लय बोललो होतो थांबा थांबा बानाईसनी. पर त्या थांबल्याच नाही हो. समध्यासनी लय वाईट वाटलं बघा. बरं आता आलो माघारी. ते कसं काय. तुम्हाला सांगतो आम्ही असं रानातनं जात होतो. अचानक आमच्या मोर राक्षस आलं की आणि आमची वाटच अडवली. काय सांगतोय सा. मग तर मग आम्हाला वाटलं आता समज संपलं. पण नाही देव आलं तर. आणि देवांचं आणि त्या राक्षसांचं युद्ध झालं. वय वय आमसनी बी गडावर समजलं बघा. नगारे वाजले होते तवा. होय का. मग पुढं काय. पुढं काय देवांच्या मोहर यायला राक्षसांच्या मध्ये बळ होत वय. मारलं देवानी. काय म्हणता राक्षस मेला. वय वय तर आता कुणाला बी कसला त्रास होणार नाही. देवांची कृपा आहे आपल्यावर. सदानंदाचा येळकोट येळकोट. देवांचीच कृपा आहे. आता देव हातच यायला निघाला आहे ती. वय का. वय वय पाहुणं अहो मी असा जातो ना असा येतो बघा. अहो गडावर ह्यो सांगावा समध्यासनी दिला पाहिजे. आलोच म्या. सदानंदाचा. कशाला आडवत होता रे त्याला. अगं त्याला मी तीच सांगत होतो का देव आणि बानू हकडच यायला निघाल्यात. ऐकतोय वय तू. गडाव हे कळालं का देव बानूताईं संग यायला निघाला आहे ती तर. अरे देवांनी राक्षसासनी मारलं. देव जिंकलं. अरे काय बोलतोयस काय. चला चला समदेसनी सांगूया. वार्ता आहे देवी. ये. देवांनी दैत्यांचा वध केला. गडावर जयघोष झाल्यामुळे आपल्याला कळलं असेलच. हो देव आता गडाच्या दिशेने यायला निघाले आहेत. नाही नको कशाला. घे. धन्यवाद देवी. गडाची सजावट करा. फुलांच्या रांगोळ्या काढा आणि सगळीकडे रोषणाई करा आणि सगळ्यांचं तोंड गोड करा. हो देवी. ये तू. येते. मायसा देवींच्या मनात जे आहे ते त्या काही झालं तरी पूर्ण करणारच. अहो अजून युद्धाची काही वार्ता आली नाही. देवी युद्धात त्या दैत्याचा वध श्री खंडेरायांनी केला आहे. हो परंतु एव्हाना ती वार्ता गडावर पोचली नाही असं मला म्हणायचं आहे. आपण म्हाळसा देवींना हे सांगूया का. नको. खरं तर ही वार्ता सर्वत्र पोहोचली असेल. पण देवी यापेक्षाही अधिक चिंता
मला पुढे काय घडणार याची आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात येत आहे. म्हाळसादेवींची आज्ञा, बानूचं जाणं, ह्या साऱ्यामध्ये श्री खंडेराय आता काय निर्णय घेतात, ते काय भूमिका घेतात हे महत्वाचं ठरेल. देवी, मागे श्री खंडेराय बाणाईला भेटून आल्यानंतर त्यांना विचारले असता त्यांनी एक शक्यता बोलून दाखवली होती. ते बानू बरोबर जातील ह्या शक्यतेबद्दल बोलता आहात ना तुम्ही? होय, आणि तसं झालं तर अजून निराळी परिस्थिती उद्भवू शकते. आणि अशा वेळी श्री म्हाळसादेवी काय करतील हे सांगता येणं कठीण आहे. मला विचाराल तर श्री खंडेराय असा काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही. त्यापेक्षा म्हाळसादेवींना समजवून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणं उचित ठरेल. श्री खंडेराय गडावर आले की त्यांच्याशी याविषयी चर्चा करणं आवश्यक आहे. हो. प्रधानजी, या चौडप्पा. चौडप्पा, युद्धभूमीवरून काही वार्ता आली का? अभयजी, तेच सांगाय आलो होतो. त्या राक्षसासने आपल्या देवांनी मारून टाकलं आहे आणि आता ते गडावर यायला निघाला आहेत. हेच सांगाय आलो होतो. ही तर आनंदाची वार्ता आहे. अभय, आणि बानूबद्दल काही कळलं? अभय, त्या बी देवासंगट इकडंच यायला निघाले आहेत. चौडप्पा, देवांच्या स्वागताची तयारी करायला घ्या. अभय होय, देवीने सुदेख हीच आज्ञा दिली आहे बघा. येत तुम्ही. आता श्री खंडेराय बानूसह जेजुरी गडावर यायला निघाले आहे. ही वार्ता म्हाळसादेवींना कळली तर? देवी, आत्ता आपण काहीच बोलायला नको. पुढे जे घडणार आहे ते घडल्या वाचून राहणार नाही. अशा वेळी मी म्हाळसादेवींसोबत असायला हवं. काय रे रंगा? हा, आलं का देव? नाही अजून कुठं दिसत. दिसतंय धड नव तुला? आता न दिसाय काय झालं का? मी आंधळा आहे? हीच वाट आहे ना, हतनच येत्याल का? म्हातारा झालोय मी आता. हा, हवं हवं. आता तिला काय झालं वारडाय? हकडे या अगोदर. आता कामात हाव ते दिसतंय ना तुला गंगे? हा, आणि काय ग माझ्या पोरावर वरडतीस कशाला? देव आलं का नाही ते बघतोय ना त्यो. अव देव तर येत्यालच, पण मला सांगा तुमच्या डोसक्यात मोहर काय होणार आहे ह्याचा विचार हाय का नाय? आता परत कसला विचार करायचा आता? हा, समजा चांगलं झालं की. आणि देव बी हकडच यायला निघाल्यात बानू संग. भय की, पण हे देवीसने कुठं ठाव आहे? अरे की रे. आणि हे जर का देवीसनी कळलं तर त्या काय करत्याल हे काय सांगता यायचं नाही. गंगे, तू विसरतीयस देव आहेत बानू संग आणि ते तिला असं सोडत्याल वय? नाही 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 नाही, ही म्हणती ती बरोबर आहे. नाही म्हणजे म्हाळसा देवीने बानूला जेजुरी सोडून जायला सांगितलं. बानू गेली बी, पण आता परत ती येते आणि ते बी देवा संग. हा, म्हणजे म्हाळसा देवीसनी राग येणारच. म्हणून मी म्हणतीया का आता काय करायचं ह्याचा विचार नग का कराया? ते आता काय करायचं त्याचा विचार आपण नाही करायचा. देव येत्याल, ते काय सांगत्याल त्यांचं आपण ऐकायचं. आणि या खेपेला बानूला मी समजावून सांगणार आहे, ते काय नाही जेजुरी सोडायची नाही. नाही ती तूच सांग. नाही म्हणजे तुझ्या मनात आहे ती तू सांगच. पण मला आता असं वाटतंय का देव आणि बानू संघ आहे ती, आणि ती बी हकडच यायला निघाल्यात आहे. हे माळसा दिवसनी कळाय नग. जे होईल ते होईल, त्याचा फार नग विचार कराय. अव पण मी आका एकदा सांगितलंय ना व,
हा मग झालं तर चला कामाला लागा. बांधून देव येत्याल वाडा सजवायचा हाय. चला चला कामाला लागा. चला चला. म्हाळसा, देवी, जेजुरीवर जे अशुभाचं सावट आलं होतं ते आता दूर झालं. यांनी त्या दैत्यांचा वध केला. हो म्हाळसा, श्री खंडेराय जेजुरीतल्या ह्या प्रजेवर कुठलंही संकट येऊच देणार नाही. आता हे कोणत्याही क्षणी इकडे येतील. त्यांच्या स्वागताची तयारी करायला मी सांगितली आहे. गडावर सगळेजण आनंदात आहेत. सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. या प्रसन्न वातावरणात नको ती घटना घडू नये म्हणजे झालं. म्हणजे काही नाही.